चल भाई 4 भांडे राहिले पण सुनांनी धुतले नाही भाई. किती तिच्या जीवावर आले होते भांडे घासायचे. खऱ्याची दुनिया नाही भाई. किती जीव लावा सुनांना काय कोणी कोणाचं नाही. एवढं काम मी करून घेते पाठी 5 वाजेपासून. आहे का तिला काही नाव न उपकार. काय काय करते भांडे कशी ती दिसत नाही का. भांड्यांना खाज आली खाजू राहिली. हा का कुठे दिवस कुठे गेले हाय सुनन मी घरी. तो नवरा कुठे गेला गेले गावात. हा गावात घरी एकटी काय हा आता? एकटीच सुन आहे ना. काय करायचं होत काय करायचं मग तुला काय माहिती नाही ती काय तिकडे गेली. तिला कोथमीर लागत होती भाजीला हम्म. ती आणायला. या, दिसतात नाही बघ मी काय म्हणतो. हं. तुम्ही ना माझ्याजवळ एवढं बसू नका. आई झालं गेलं गण गेलं मिळालं. ऐक ना आता काय मला त्याच गोष्टी चालू नाही करायच्या. आता ऐक मला ना. सून आली. ऐकून घ्या ना तुला सून आली मला आलं काय झालं हं. रात्री ना तू स्वप्नात आली हं. मला तर पहिले आठवणी आल्या रे हा येतील ना. असं वाटतं गजरी का जावाच आज हं. येऊन तर मला तू घरी माहिती नव्हतं. गवशीत 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 बरोबर आलो विठ्ठल. हं. हं. मला आज आहे ना हं. जाऊन दे त्या पप्पाला जुन्या आठवणी उजळायचे आपल्याला. हं. हां जमन ना नाही बाई जमणार नाही. का बरं तेव्हा तो मला काय शब्द दिला गेले ते शब्द बी विसरले मी. सगळं झालं. तू काय म्हणली लग्न माझं लग्न झालं तुझं लग्न झालं तरी आपण एकमेकाला सोडायचं नाही. बरोबर आहे तुमचं. पण तो नवरा बेकार म्हणून मी तुला काय म्हणलो का नाही तुम्ही गण नाही म्हणले. हां. पण माझं म्हणण्याचा उद्देश काय तुमच्या लक्षात घ्या तुम्ही. काय आता मला सून आली. आता मला हे डंगळे करून नाही चालणार. सोनाला काय झालं गेलं झालं. सोनाला काय माहिती काय अरे तू मला नाराज करते बघ नाही नाही नाराज नाहीत पण तुम्ही यायचंच काय काम त्या नव्हतं. टायमाला तुझ्या करता मी काय करेल तुला माहिती नाही. सगळं करेल हे. झाले त्या गोष्टी. गेले ते दिवस राहिले त्या आठवणी. आता करून चालेल काही जाऊ तसं? नाही ते कोण पाहत एवढं बारीक नाही काय नाही. आता कोणी सौशी येणार नाही आपल्याला. नाही बाई जास्त्याचं दुखत आहे जास्त त्याला माहित राहतं. मी काय म्हणतो 5 मिनिटात नाही नाही तुम्ही जा मी काय परत नाही जाणार. म्हणा. हं? मी परत नाही जाणार म्हणजे तुझ्या नावलं सगळं सांगू दे काय आमचं पहिलं. कसं काय सांगशाल. हां मी गोडीत काय म्हणतोय नको तू बाई तुम्ही गोडीत घरात चाला लागलं तर तुम्ही चहा प्या. पण आपल्याच्याने काय होणार नाही. मी काय पाहुणा म्हणून माहेरचा पाहुणा म्हणून चहा पाहिजे. दुसरं काही नाही होऊ शकत आपल्या. पटकन मी आठव हं? पटकन जाऊ काय नाही होणार. पटकनच करू मी काय म्हणतो 5 मिनिटात मला लई मुडाला आहे का चला बाई घरात चला. मला ना लई लोड आलाय तुमच्यामुळे. काय नाही आठव काय नाही आठव तिकडे कोणी पाहा माणूस कामाला वांबलंय. हा एक तर सुन काट खाला दारला येते. मी नुसतं चहा पिऊन जाणार तुम्ही. नाही मी काय चहा प्यायला आलो खास मग मी काय आलो तुला माहिती नाही. अहो काय चावलं राहिले तुम्ही. अहो हे कुठं जमल का आता. मला सून आली. जमत आठव नाही नाही काही जमणार नाही काहीच नाही. नका येड्यापणा करू बाई. अबे तू मला नाराज करते बघ. नाही नाराज करायचं नाही प्रश्न. शपथ मी गजरी तुम्ही घरी गेलो औषध पिन म्हणजे तुझ्या नावानं औषध पिन तू मला इकडून मग किती वचनं दिली किती किती गेले बाई ते वचने बिचने गेले. नाही तसं मला सून आली सून मुले मला या असं करून नाही चालणार. कुठे सुन पाहणार नाही नाही काय तू नवरा काय काहीतरी का जागा उचकून पाहणार का काय अहो मला इज्जत राहीन का. तुम्ही येडे आहे का. तुम्ही भलेचे भले राशन. तुम्ही आता आले तुम्ही मा कार्यक्रम वाजून निघून जाशा. सुनाना धरलं शेजाऱ्या पाजाऱ्याने भाऊ बंधांनी पाहिलं तू म्हणायला काय होईल. तिचा बॉईड आला होता. त्यांना काय त्यांना माहिती हा बोय का कोणी पाहुणे नाही, मला नाही जमणार. नाही मी तर मी काय गजरे मग या बाई मग मला जमणार नाही. मा एवढं वाईट नाही त्या टायमाला तो आहे माझं नीटकीच लग्न झालं तर हम्म. नीटकीच लग्न झालं तर माझ्या घरी किती मोठं होतं बाई तू काय म्हणली माया का तू आज याला पाहिजे आलो नव्हतो. अहो झालं ते दिवस गेले. ती जवानी होती. तू काय म्हणली बाई मरेपर्यंत तू मला सोडायचं नाही, मी तुला सोडणार नाही. मी तुला हा म्हणेल मग मधल्या 4 वर्षात कुठे गेले होते. 4 वर्ष कुठे गेलते निजायला. आणि जाय नाही गेलो का निजवायला गेलते. ऐक ना पण त्या टायमाला जमणार नाही बाई. शिरपतराव तुम्ही आले तुम्ही ना दार उघडा चहा करते तुम्हाला आणि तुम्ही निघून जा. लोकांना सौशी नाही म्हणून मी इसर पाडला किंवा सौशी येऊ नये म्हणून मी काय केलं इसर पाडला. पण हा इसर मा काहीच कामाचा नाही ना. आता याच्या वयना डायरेक्ट मी 3 किंवा 4-5 वर्ष नाही आले तरी चालेल. नाही मी ते येणार काय एवढी तारीफ नाही चालेल. असं नाही अबे येडा नाही काही होणार नाही. नाही मी ते काही केलं जाणार नाही, नका. तसं जाऊ शकत नाही मला नाही राहिला इंटरेस्ट पहिल्यासारखं. बरं
नको येड्या मला इंटरेस्ट नाही राहिला नको येड्या पहिल्यासारखा. येड्या नको. अहो सोडा शिरपतराव, तुम्ही येडे का काही? मी काय येडा नाही युट्यूब माग नाही तुला दिसला नाही, येडा तुम्ही सोडा मला. युट्यूब माग नाही तुला येडा दिसला नाही येड्याचं युट्यूब माग तुला बिड्याचं शहाणा दिसत होता ना. पण नाही जमणार. तू काय म्हणली ती शिरपतराव तुया का तर मी फार जीव द्यायला तयार आहे कुठे बी. गेले ते जीव द्यायचे दिवस. अगं मी एक दिवस लेट आलतो तू ये रे जाऊन बसली उठी टाकायला नव्हती. मी काय म्हणते, आता मला सुना मुलाचं राज्य आलंय बाई, लय कष्ट करता माझी करता माझी दिवस तुला गेले माय. माकून आनंद. मला आता सुकाना राहू द्या. अरे सुका ना पण तुला माकून आनंदच घ्यायचा नाही. नाही मला नाही घ्यायचं. मला घ्यायचं तुला मला नाही राहिलं इंटरेस्ट. तुम्ही तुमच्या परपंचात सुखी राहा, मला माझ्या परपंचात सुखीच आहे ना. हा बरं मी काय होतो तुला काय मग तुमच्या कुठं आज ही अवदसा घुसली? नाही जमणार नाही. तुला काय अडचण आली नाही जमू शकत. अडचणी आली ना आले एवढं मला काहीच नको, मला सगळं काही देईल. एवढंच कार्यक्रम झाला मला वरचा देऊन इसरेले. म्हणजे मग तुला माझी गरज नाही नाही राहिली गरज, असं समजा तुम्ही. याला काय मजा नाही वाटत. नाही तुम्ही असं समजा आणि तुम्ही जा. नाही मी जा करता येईल का मग आज मी जेवणच करून जाणार. म्हणजे तुम्ही नाही हे नाटकबाजी नका करू शिरपतराव, तुम्ही जा बरं. डोकं बिकं नका खाऊ माझं. जा बाई गजरी मी तुला गोडी सांगतो गोडी तो मग काय बळजबरी करता का? काय रे मा हक्काची तू म्हणजे हक्काची तुझ्या समावर हकदारी काय नाही मी करूनच नाही देणार. नाही तुला ऐकत लाग बाई तुम्ही ऐकणार नाही. तुम्ही पहिल्यापासून लय निब्बार आहे. चला बाई करा, घ्या कार्यक्रम करून आवरा. चल इकडं कुठं? इकडे चाल ना. आता का मोरीत कार्यक्रम करते? चालतं खरी काही येड्यावानी काय खरंय व आई. नका शिरपत लय वेळ झाला. नको. आत्याबाई बोलल इतका वेळ झोपली, कुठे गेली? झाडू वगैरे तरी मारून घेते. चल कसला आवाज येतोय हा? आई ग कोण? अहो ओ काय चाललंय तुमचं? ओ ओ काय हो आत्याबाई काय चाललंय तुमचं? हा ते ना ती काहीतरी गेलं तर मोरी मध्ये पाहत होता मी. मोरीमध्ये गेलो होतं की तिच्यात गेलो होतं तुम्ही? अशी बघत होते? साप 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 होता साप. साप होता काय? लय बरं वाटलं असेल ना तुम्हाला आता. अहो काय आत्याबाई तुम्हाला हे सगळं करायला शोभतं का? हा सून आली घरी आणि त्याच्यात तुम्ही अशी नाटकं करताय, ते शोभतं का तुम्हाला हे असं सगळं करायला? काय हो हा चांगलं वाटतं तुम्हाला सगळं करायला? सुन बाई असं काही नाही बाई. त्यात आता तुला सांगूनच देते, जाऊ दे. तो पाहिलंच आहे या माणसाचं माझं लग्नाच्या अगोदरपासून लफडं होतं. काय लपड होता. अरे लग्नाच्या अगोदर होतं ठीक आहे, पण आता ह्या वेळेला दिवसा ढवळा तुम्ही लोक हे अशी घाणेरडी कृत्य करता अगं का? बाई तो कधी आला नाही माझ्या 10 वर्षापासून, आणि त्याला आज काय आबुदी आली आणि त्यांनी माझ्यावर लय बळजबरी करायला सुरुवात केली. काय भाऊजी तुम्हाला शोभतं का? हात पाया पडत होते पण त्याने ऐकलं नाही. ऐकलं नाही म्हणून तुम्ही आतमध्ये हाऊ करत बसले काय? हा शी जरा जाण्याची नाही मनाची तरी लाज ठेवा. बाई सुन बाई आता काहीच बोलू नको. आजपासून तो माणूस इकडे येणार आणि काहीच नाही ना. असा तो 10 वर्ष आलाच नाही बाई, पण आता त्याला कुठं आबुदी आली आणि तो या नजरेत त्याने मला उतरून टाकलं बाई. मला तर लय काय 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 तुम्ही बोलत असता. हे काम कर ते काम कर, हे का नाही केलं ते प्रत्येक वेळेला माझ्या बाई मागे लागलं तर लागलेलीच तुम्ही असते. सारे काम मी करील. आता तू माही मारायलाच येईल होता ना, तो सारे काम करील बाई. पण आता या कानाची खबर या कानाला नको जाऊन देऊ बाई. हं? ते बघा जाय नी, अजून पण घाल तुमचं तुझे. चालूच आहे का? चालूच आहे तुमचं? मी काय होतो सुना ना असं पाहिलं तसं पाहिलंच आहे ना. आम्ही एक पाळी करून घेतली. बघा लाज जर बघा जराशी बघा. काही तर सुनाजवळ सुनासमोर असं करशील का? झोपशील का तो बायको समोर? अहो तुम्हाला मग कसं जाय लाज बाई. वाटायला पाहिजे की नको? हा काय चाललंय? काय ते साप निघाला होता साप मारा तो गेला पळाला. कुठं गेला तिकडे. काय चाललंय? हं? काय चाललंय? काय नाही हो, किडूक निघालं होतं कुठे मग? तिकडे मोरीमध्ये. मोरी मध्ये होतं. हा मी सारे काम काय चाटा मारतो? सगळी कामं करायची, मी एक पण काम करणार करीन नाही. बाई. हा? काय करीन. गजरे, हा कुठे किडूक रे? गेलं गेलं गेला ते घेऊन गेले हातामध्ये. हा? घेऊन गेले हातामध्ये. कोण? तेच भाऊजी आलते ते. तुम्ही असं घाबरेल का? घाबरेल काच्या किडूक निघाले घाबरणार नाही का अहो, माणूस? तुम्ही बी घाबरल्या. काय चावळाच्या काय नु बाई. आत्याबाई घाबरल्या ना लगेच, त्याच्यामुळे त्या अशा गप अरे राहिले जरा. किडकाला घाबरणं वेगळं हम्म. आणि माणसाला पाहिल्यावर घाबरणं वेगळं. आम्ही हा. काय आजच काल परवा जन्माला आलो का? अहो बरोबर आहे. मेन म्या पाहिला कोबरा, हा. त्याने माय उडाली दडदड. मी घाबरले कोबरा पाहून आणि मायवाला आरडा ओरडा पाहिल्या हो. मग सुनबाई आली
आणि हो. सुनबाईनी मग जेव्हा मला पाहिलं हं. का कोबऱ्याला मी पाहून घाबरले हो. माय डबल मग सुनबाई वराडल्यामुळं मग मी डबल घाबरले ना. आणि ती पोर पदर जे हा ती आहो. नाही त्याचं कारण एक वेगळंच आहे बरं का. अहो ते मला काहीतरी सवय आहे हो लपवतात. मामाजी. लपवीत असताना याचे पदर अहो मामा मला ती सवय आहे तसं करायची. नाही 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 काहीतरी पाणी मुरतोय कुठंतरी. मग ते तुमच्या सुनाचं आणि सासऱ्याचं तुमचं काय बोलणं असेल ते बाहेर जाऊन करायला लागलं तर म्हणजे काय मग आता तुम्ही म्हणता पाणी मुरत कोणाचं पाणी अहो नाही मुरणार हो आहे आता? मामाजी ठीक आहे मी काय बोलते संध्याकाळचं सगळं जेवण आत्याबाईच करणार आहेत. चला आपण बाहेर बसू आराम करू. तेवढा चाय ठेवा आणि ठेवी चांगला ठेवा हा. हा हा आणि त्या कोण करणार अहो ती करेल आत्याबाई बोलल्यावर मी करते तुम्ही काहीच करू नको म्हणे सुनबाई. का बरं या शिरप्यामुळं आई घातली मुंबई पाहिली आता सोनाच्या पार तो लुगडे सुद्धा धुवायला लागतील मग तू ते बाईच्या मग काय करू आता काही दिवस फिरले बाई मावाली